जाऊ दे. शुद्धाताईंच्याकडे जाणार आहोत. कंटिन्यू शुद्धाताई. म्यूट काढा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सर्व 27 फॅमिलीला, सर्व मेंटर आणि माझ्या स्पॉन्सरला नमस्कार. मी शुभदा कुलकर्णी इचलकरंजीतून आहे. मला ही लिंक सुमन हेदुरे यांच्याकडून मिळाली आणि बरेच दिवस मला सांगत होत्या, पण मी स्वतःकडे दुर्लक्ष केलं, कारण माझं सगळं डॉक्टर असल्यामुळे माझं एवढं वजन होतं. पण मला सगळे सांगत होते, पण वजन कसं कमी करायचं कोणी सांगत नव्हतं. पण सुमनताईंनी जेव्हा मला जबरदस्तीनं समाज प्रबोधिनी हॉलमध्ये जेव्हा नेलं, त्यावेळी तिथला माहोल बघितला, मिलिंद सरांचा एक्सपिरियन्स बघितल्यावर मला वाटलं त्यांनी एवढ्या वयात कमी केलं, मग आपलं का कमी होणार नाही. त्यामुळे मी मनावर घेतलं आणि माझ्या आरोग्यावर काम करायचं ठरवलं. तिथं मला हेमाताईंचा गार्डन छान मिळाला, सविताताईंनी प्लॅन छान दिले. त्यामुळे मी मॅरेथॉनला जेव्हा सुरुवातीला तेव्हा त्यांच्याकडून होते, मी फ्लायर मध्ये होती. तिथं काही त्यांनी छान राईड प्लॅन दिलेला. हेमाताईंचं फॉलोअप चांगलं होतं. सुमनताई तर मला मैत्रीण, म्हणजे माझ्या मुलीची मैत्रीण असल्यामुळे आमचं नातं रिलेशन वेगळंच आहे. सुमनताई बरोबर स्पॉन्सर त्यांनी, त्यामुळे आमचं रिलेशन वेगळं असल्यामुळे तिनं पण गायडन्स छान केलं. आणि मला इथं काही छान वाटायला लागले. सकाळच्या तुमचा आरोग्याचा रेडिओ छान ऐकते, बोधकथा ऐकायला मला आवडतं. तर सरांचा असू दे, वैद्यताईंचा असू देत, अर्पिताताईंचा असू देत, मला बोधकथा ऐकायला पण फार आवडतं. त्यामुळे मी माझ्या आरोग्यावर काम करायला ठरवलं आणि सातत्य त्यांच्या मार्गदर्शनामुळे सातत्य ठरवून मी माझ्या आरोग्यावर काम केलं आणि पहिल्या 4.5 महिन्यातच 24 किलोचा वेट लॉस फॅट लॉस केला. आतापर्यंत माझं 29 किलो वजन कमी झालेलं आहे ताई. ओके. त्यामुळे मला कॉन्ट्रेसीचा त्रास होता, थायरॉइड होतं, व्हर्टिगोचा त्रास होता, कंबर दुखायची, दोन्ही खांद्यात इंजेक्शन घेतल्यामुळे माझे हात पाठीमागे जात होते. मग योगामुळे मला फरक पडला. योगामुळे माझा हात पाठीमागे जायला लागला. सविता ते सारखं सांगायच्या, तुझा काय की तुम्ही योगा करा, योगा करा. मला म्हणायचं ते योगा करून मला काय फरक पडणार आहे, म्हातारपणी कुठे योगा करायचं, म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण जेव्हा करायला चालू केलं तेव्हा वाटलं आधी ऐकलं असतं बरं झालं असतं. त्यामुळे मी आता योगाच्या प्रेमात आणि संध्याकाळचा योगा कधी चुकवत नाही. ते योगा कायम करते. येस. त्यामुळे मला बराच वेट लॉस भेटला. त्यामुळे मी आता माझं आयुष्य सगळं आरोग्यवान आणि निरोगी जगते. स्वतःकडे बघताना एक सुंदर बदल जाणवतो आणि हा बदल फक्त शरीराचा तर माझ्या विचारांचा, मनांचा आणि जीवनशैलीचा आहे. हा बदल फक्त 27 परिवारामुळेच मला घडवून दिलाय. मी इथं आल्यापासून नवीन ऊर्जा, नवं देह आणि नवीन शिस्त असं माझ्या विचार झालेलं आहे. वजन तर कमी झालंच, पण स्वतःवर विश्वास आणि प्रेम सुद्धा मनापासून वाढलं. 27 मुळेच मी निरोगी आणि आनंदी रूपात उभे आहे. त्यामुळे मला 6व्या वर्षाचा प्रवास कसा झाला ते आनंदी झाला त्या 27 मला दिला. त्यामुळे मी आता बिना काठी आणि बिना मेडिसिन शिवाय जगायचं ठरलेलं आहे. त्यामुळे मी आता हॅपी आणि हेल्दी आहे ताई. ओके. हा, आता मग धन्यवाद. काही प्रश्न विचारणार आहे. तोपर्यंत शेगला ताई जरा बसा, मस्तपैकी तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे मला आज. लई दिवस झालं, नाही तर संध्याकाळच्या वर्गावरच्या घेणाऱ्या कोण त्यांचा पण एक्सपिरियन्स होऊन जाईल. ओके. शुभदा ताई, सगळ्यात मेन महत्वाचं, तुमचं वय किती येतं? तसं असं हा, कारण त्यांनी हे बोलले माहितीये तुम्हाला, या वयात मिलिंदांचं होतंय, तर मग माझं पण होतंय. कारण 60+ मिलिंदांचं होतंय म्हणजे माझं पण होतंय. हा कॉन्फिडन्स. शुद्धा ते एकूण अजून किती किलो वजन कमी करायचंय? अजूनही 5-6 कमी टोटल करायचे. 5-6 किलो कमी व्हायला चालते. अजून 5-6 किलो कमी हम्म. व्हायचंय. ह्या एवढ्या वर्षांमध्ये वेट लॉस साठी काय काय प्रयत्न केले होते? भरपूर केलं. जिरा पाणी केलं, रात्री ओवा भिजत टाकायचा, सकाळी लिंबू पाणी मध प्यायचं. सगळं करून बघितलं. फिरायला काय मला येत नव्हतं. वजनामुळे मला फिरणं होतच नव्हतं. पण मला बाकी सगळं सांगतील सगळं करायचं. रात्री मेथीची पाण्यात भिजत टाकून सकाळी खायचं. काही फरक पडत नव्हता. अर्धा किलोचं वजन कमी झालं नव्हतं. हलकं वाटायचं, पण मला वजन कमी झालं नव्हतं अजिबात. इथं आल्यावर मला सगळी शिस्त जी लागली माझ्या देहाला, सगळ्यातल्या असू देत किंवा हेमाताई असू देत, सुमनताई असू देत, किंवा सगळ्यांचं सगळं ऐकून, सकाळचा आरोग्याचा रेडिओ ऐकून, सगळ्यांचे कॉन्फिडन्स ते एक्सपिरियन्स ऐकून मला एवढा कॉन्फिडन्स आला की काय नाही, आपण आपल्या आरोग्यावर काम करायचं ठरवलं. त्यामुळे मस्त तरी हॅपी आणि हेल्दी वजनामुळे आहे. काय काय प्रॉब्लेम होते? गुडघे दुखत होती, कंबर दुखायची, सारखं मला असं झोपा वाटत. जेवण तर पोटभर जातच नव्हतं, नुसतं भात खात होती, सकस अन्न पोटात जातच नव्हतं. पण मला असं काम म्हणजे आनंद जास्त नव्हतं, एनर्जी नव्हती ना. असं गुडघे दुखायचे, स्पॉन्डिस त्रास होता, थायरॉइड चालू होतं, थायरॉइडमुळे वजन वाढलं. ती गोळी माझी बंद झाली, पित्ताची गोळी माझी बंद झाली, व्हर्टिगोचा त्रास माझा पूर्ण बंद झाला, गुडघे दुखी पूर्ण थांबली. त्यामुळे आता मी खरंच हॅपी आणि हेल्दी असं नवीन भरलेले असतं. कंटाळा येत नाही मला. दिवसभर झोप पूर्ण बंद आहे माझी. रात्री 9:30-10 म्हणजे झोपते, परत सकाळी मी 5:15 उठते, पण मला दिवसभर झोप येत नाही. त्यामुळे मी हॅपी आणि आनंदी आहे. येस. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण.
धन्यवाद श्रेयशी शुभदा फॅमिलीला. ताईंसाठी. आणि आपण जाणार आहोत शैला मंगेला ताईंच्याकडे. मस्तपैकी संध्याकाळचा वर्ग घेतात शोभाताई, शैलाताई दोघी मिळून. आपण म्हणतो ना, विदाऊट खंड. काहीतरी टेक्निकल इश्यू आला तरच, नाही तर बिलकुल नाही. छानपैकी जिथं गरज आहे तिथं आम्ही आहोत, अशा ऍटिट्यूड नसतात. योग शिक्षिका आहेत आणि भाषा एकदम सौम्य मृदू त्यांच्या बरोबर. नंतर आपल्याला समोरचा माणूस पण शांत व्हावा असं व्यक्तिमत्व आहे. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण शैलाताईंसाठी. कंटिन्यू शैलाताई. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी शैला मांगेला आणि मी मुंबईवर आहे आणि ह्या कम्युनिटीमध्ये जोडायला मला आज 5 वर्ष म्हणजे जवळजवळ होत आले. 2021ला मी जॉईन झालेली आणि मला माझ्या मैत्रिणी प्रमिला अमीन काय सांगतो ना आपण, की ज्यांनी आपल्याला थोडं तरी आपण सांगतो ना, की आपल्याला जे मिळतंय भगवंताकडनं, जे आपण या देहात आलोय आणि हे देह म्हणजेच आपलं सांगतात ना, की शरीर माध्यम खलु धर्म साधन, की धर्म आपण सगळ्या गोष्टी हे देहाच्या मार्फतच करू शकतात. जे उपभोगायचं, जे काही करायचंय, त्या देहाच्या मार्फतच करू शकतात. आणि माणसाचं पहिली म्हणजे ग्रॅटिट्यूड नसलं तर माणूस काय आहे, तो शोभच नाही, तो पशुसारखाच आहे. पण ही कृतज्ञता माझ्या जीवनात आहेत, की ज्यांनी मला ही लिंक दिलेली आहे. त्यावेळेला माझं खूप म्हणजे त्रास म्हणजे होता माझ्या शरीराला. भरपूर प्रॉब्लेम्स होते आणि अशा वेळेला मला माझ्या प्रमिलित अमीन आपल्या पूर्वी होत्या त्या कोरोनाच्या काळात. त्यांनी ही लिंक दिली आणि त्याच्यामुळे माझं या कम्युनिटीमध्ये जॉइन झालं. आणि माझं असं की मणक्याची जेव्हा MRIचा रिपोर्ट काढला, त्या मणक्याची झीज बहुतेक 70-80 वर्ष झिजतात तितकी मणक्याची माझी झीज झालेली आहे. माझी गादी सरकलेली आहे. माझा स्पॉन्डिलायसिसचा त्रास होता. मला खूप म्हणजे म्हणजे सांगतात ना, झोप पण नव्हती त्यावेळेला. वाताचाही खूप भरपूर त्रास होता. खूप म्हणजे अतिशय. ह्या सगळ्या इतक्या शरीरावर त्या वेदना झालेल्या आणि ॲक्चुअली 2011 मध्ये तिन्ही मोठी ॲक्सिडेंट झालेली होती. आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये असलं तरी मी तेवढ्यापुरती फक्त हे लक्ष दिलं. बाकी काही शरीराकडे बिलकुल लक्ष नव्हतं. योगा माहिती नव्हतं का? आधी मी योगा केलेला, योगाचे क्लास पण केलेले होते म्हणजे दुसरे. सगळं माहिती होतं, पण का माहिती आहे आपण सांगतात ना, की आपण आपल्या शरीरावरती बिलकुल म्हणजे बिलकुल लक्ष देत नाही. जेव्हा प्रॉब्लेम्स होतात ना, पायाला जेव्हा ठेस लागते, तेव्हा आपण त्या पायाची किंमत कळतं. त्याप्रमाणे शरीराची किंमत आपल्याला त्यावेळेला कळली मला, की काय असतं शरीर. कारण ज्यावेळेला मला अचानक असं म्हणजे मणक्यात म्हणजे असं कशी दाबली जाते, त्यावेळेस तसं माझं झालेलं होतं. भांडी घासता असं आणि इतकं मला वेदना, इतकं मला पायसुद्धा म्हणजे ह्याच्याला खाट्यावर टाकून त्याच्या अगोदर हे कम्युनिटी जॉइन होण्याच्या अगोदर पण मी आयुर्वेदिक केलं. इतका पैसा त्याच्यात माझा गेला, सगळं केलं. पण ही जेव्हा कम्युनिटी मिळाली, तेव्हा खरं की कसं आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर फक्त इलाजापुरते आपल्याला फक्त गोळ्या वगैरे देतात किंवा हे. पण इतकं डीपली की शरीरात मुळापासून जो काम करायचं आहे ना, जे जे नॉलेज आहेत ना, ते आपल्या शतायुषीहून दुसरं कुठे आणि कुठेच मिळणार नाही. इतका वेळ डॉक्टर लोकं देतात. इतक्या वेळा जे 35-35, 40-40 वर्ष ज्यांनी योगाचे हे केलेलं आहे, ते आपल्याला नॉलेज इथे देतात. म्हणजे आपण किती भाग्यवंत आहे सगळे ज्या कम्युनिटीमध्ये जोडलेत ना, खरंच खूप म्हणजे खूप भाग्यवंत आहे, की त्यांना इतकं डीपली इतकं नॉलेज मिळतं. आणि त्या ह्याच्यात मला मॅडमनी सांगितलं, की तुम्ही योग शिक्षक व्हा. कोरोनाच्या काळात आम्ही वेळ होता. आम्हाला असं बघितलं तर वेळच मिळत नाही. पण ते कोरोनाच्या काळात आम्ही सगळे आणि माझ्यानंतर मी प्रत्येक आमचे ज्या ताईला जॉइन केलं आणि अशा प्रकारे आमचा सगळा ग्रुपच म्हणजे स्वाध्याय परिवाराचा ग्रुप जॉइन झाला. सगळं जे त्या ह्याच्यात आणि मॅडमनी मला सांगितलं, की तुम्ही योग शिक्षक व्हा. त्यावेळेला आम्ही 72 जण योग शिक्षक झालो म्हणजे कोरोनाच्या काळात आम्ही. आणि इतकं छान वाटलं, की त्यावेळेला आर्थिक परिस्थितीही नव्हती. काही नव्हतं. आर्थिक मी पण खूप खचलेलं होतं. शारीरिक मनोबल पण खूप खचलेलं होतं. काही नव्हतं. पण एक माणसाचं सांगतात ना, एक शब्द असतो ना, एखाद्या व्यक्तीचा, तो व्यक्तीचा शब्द माणसाला कुठेतरी चांगल्या गोष्टीला नेत आणि त्याचं सुद्धा कर्म लागतं त्याला. कर्मानुबंध म्हणजे सांगतात ना, कर्म शिवून आपल्याला काही मिळत नाही. जे आपल्या योग येण्यासाठी म्हणजे योग आहे ना, यावं लागतं.
आणि तसंच माझं पण योग आला. मॅडम त्या नाही टीचर बनली, नाही मी काही बनले, पण मी योग शिक्षक बनले ह्याचा मला खूप अभिमान वाटतो ह्या ह्याच्यात. आणि मी योग शिक्षक मॅडमनी सांगितले, की नाही तुम्ही झालंच पाहिजे. मी तुम्हाला हे करते. म्हणजे बघा किती आधार दिलेला आहे मॅडमने. पण आपण सांगतो ना, आपण मुळातच आपण स्वाभिमान असल्यानंतर की आपल्याला सांगतात तसा मार्गही मला मिळाला आणि त्यानंतर मी योग शिक्षक झाले. माझ्या शरीरावर मी काम केलं. माझे ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलेलं मणक्याचं आणि त्यावेळेला खूप वय कमी आणि एवढ्या ह्याच्यात आणि सासऱ्यांचं मी पाहिलेलं होतं की त्यांना एवढं मोठं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत बेडवरच राहिलेले. आता आधुनिक सगळं यंत्रणा वाढली, सगळं केलंय, त्यावेळेला पण होती, नाही होती नाही. पण शेवटी काय म्हणतात ना, की प्रत्येक गोष्टीसाठी कुठलं तरी आपलं कर्म चांगलं असेल तरच. आणि माझं कर्म माझे जे मैत्रिणीचे हे होते, मुलीचे मित्र होते, ते पण डॉक्टर होते आणि त्यांनी सांगितलं, की "नको मावशी करू आता. तू नंतर काही एकदम तुला खूप अनावर झालं ना, तेव्हा तू ऑपरेशन." आणि मी ॲडमिट होणार, पण डॉक्टर पण सुद्धा जपानला निघून गेले काही कारणास्तव आणि त्याने 9 तारीख हे केले. मी ते अ, हे सुद्धा रद्द केलं आणि मी बघूया माझ्या ह्याच्यावर मला शरीर आणि एक तर होतं आपला व्यायाम हा एक भाग आहे. पण व्यायामानेच काय तर 80% आपला आहाराचा इथे रोल आहे. 80% 20% आपला व्यायामाचा आणि 100% आपला माइंडसेट जो इथे मिळाला जातो आपल्या ह्या कम्युनिटी 27 फॅमिलीमध्ये मिळाला जातो. आणि ह्याच्यामुळे सकस अन्न काय आहे, किती घ्यावं, कसं घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगतात ना, मुळापासून इथे जे काम करतात ना, तिथे सर असू दे, डॉक्टर असू द्या, सगळे आपल्या सुजाता मॅम तर बापरे! म्हणजे खरं सांगतात ना, गुरु आपण समजा गुरुशिवाय मार्गदर्शन नाहीये. कुठल्याही प्रकारचा असू दे, पण गुरुशिवाय काहीच नाहीये. आणि अशा प्रकारचे सगळे गुरु माझ्या ह्याच्यावर मिळाले. माझंही चांगलं झालं. मला नंदेचं तर इतकं सोरासाचं हे होतं ना, खूप म्हणजे खूप म्हणजे तिच्या अक्षरशः अंगातून पाणी निघायचं. मला सगळं तिचं करावं लागायचं इतकं सगळं. पण मालतीताईंनी मी घेतले ना, ते जॉइन होती, पण मी सकस अन्न वगैरे नाही घेत होती. पण मालतीताईंनी सांगितल्यानंतर तेही चालू केलं आणि तिचंही आज एकदम जवळ-जवळ 90% तिचं खूप, खूप, खूप चांगलं झालं. तिचे शरीर इतके डाग होते, सगळं होतं. सगळं चांगलं झालं. खरंच मला म्हणजे मी या 27 फॅमिलीची इतकी कृतज्ञतापूर्वक म्हणजे आभार मानलेल्या सगळ्या व्यक्तींचे म्हणजे आता मी सगळ्यांचीच नावं नाही घेऊ, सगळी जेवढी कम्युनिटी, सगळे एक्सपिरियन्स आहे किंवा डॉक्टर साहेब आहेत, प्रत्येक वेळेला आपण फोन केला की लगेच आपल्याला सगळं म्हणजे सांगतात तत्पर असतात म्हणजे प्रत्येक गोष्ट हे करण्यासाठी. आणि खरंच ही कम्युनिटी म्हणजे आपल्याला मिळालेलं एक ते सांगतात ना अ, खूप मोठं भाग्य असावं लागतं सगळ्या मिळण्यासाठी कारण सगळ्यांच्या नशिबात ते नसतं आणि ते मला मिळालं. त्यामुळे मी भगवंताजवळ आधी ते आभार मानेन त्यांच्याजवळ. भगवंताचेही आभार मानेन आणि या प्रत्येक व्यक्तीचे जे या 87 फॅमिलीमध्ये जोडलेले आहेत, प्रत्येक व्यक्ती जे काम करतात आहे, त्यांचे मी मनापासून तुला आभार मानते. जोरदार क्लॅपिंग करू आपण ताईंसाठी. कारण का की एक त्यांनी बोलले की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या शरीरावर जी व्यक्ती काम करते ना, तेवढं भारी कर्म त्याच्या लाईफ मध्ये दुसरं नाहीच आहे. सगळं आपल्याला साध्य करायचंय ते कशाच्या माध्यमातून या शरीराच्या माध्यमातून आणि त्या शरीराकडेच आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्याला जर ही दृष्टी मिळाली की चल तू तुझं शरीर चांगलं कर तर मला तरी वाटतं जीवनात आपण मागं काहीतरी खूप चांगलं कर्म केले कर्म आज आपल्याला शरीरावर कर्म करण्याची बुद्धी व्हायला लागल्या म्हणून नेहमी म्हणते मी यंग जनरेशन जी लवकर आले ती तर इतके भाग्यवान आहेत इतके भाग्यवान आहेत कारण त्यांना आता वाटायला लागलंय की थोडं वजनासाठी असेल, थोडं एनर्जीसाठी असेल, छोट्या-छोट्या प्रॉब्लेमसाठी त्यांना स्वतःला आता आपल्यावर काम करावंसं वाटतंय ना, पूर्वजन्मी किंवा आधीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं कर्म केलंय म्हणून वाटतंय. नाहीतर आम्हाला सगळ्यांना कधी वाटलं काहीतरी हेल्थचे चॅलेंजेस चालू झाल्यानंतर त्याची सिव्हिअरिटी एवढी होती, की म्हणून आम्हाला वाटायला लागलं, की जसं शैलाताई म्हटल्या ना, की खरंच चांगलं कर्म आपल्याला पुढे नेतं. त्याच्यासाठी ऑल्वेज चांगलं कसं करता येईल कर्म याच्यात आपलं लक्ष पाहिजे. जोरदार क्लॅप करू परत एकदा शैलाताईंसाठी आणि आता आपण जाणार आहोत. तुम्हाला म्हटलं की फ्युअल इन्फॉर्मेशन. ॲक्चुअली मला थोडंसं चालू करायलाच एक 2-3 मिनिटाचा वेळ लागला. पण फ्युअल इन्फॉर्मेशनला
आजच्या स्पीकरना वेळ द्याल तेवढं कमी पडतोय आणि त्यांच्यातला मी भरपूर वेळ आज सगळ्यांनी आम्ही लोकांनी घेतलाय. जास्त वेळ न घालवता फ्युअल इन्फॉर्मेशन जाणार आहोत. सगळ्यांना छान दिसायला भारी आवडतं आणि आज आता शेटे सर गाणी अशी सुरुवात करणार नाहीत याची मला गॅरंटी आहे. कारण फ्युअल इन्फॉर्मेशन मध्ये ना आजचं फ्युअल सगळ्यांना छान दिसण्यासाठी आहे. जसं आत आपण घालायला लागलोय तसं बाहेरनं पण आपल्याला काय करावं लागणार आहे. म्हणजे आत घालायला लागलं ना ते एनर्जी आहे आणि तिथंच खरं हे आहे की तुम्ही दिसता कसे असता कसे या दोन्हीवर फरक पडतोय ह्याचा. जोरदार क्लॅप करणार आहोत विजय शेटे सरांसाठी. मस्तपैकी योग शिक्षक, योग पंडित, मस्त नॅचरोपॅथिस्ट, एमी एवढं सगळं आहे आणि आम्ही तरी सगळे लोक म्हणतोय की शेटे सर म्हणजे योग शिक्षक बनवण्याची फॅक्टरी आहे. एवढे लोकांना घडवलंय त्यांनी. त्यामुळे जाऊ आपण आज थोडस बिघडण्याच्या आधी घडण्याकडे. कंटिन्यू शेटे सर. सुमित सर ऑल म्यूट येस टाका. सर अनम्यूट करा. तर आज मी बोलतोय आमच्या योगाची पंढरी जी असते की नाही, योगाची पंढरी आमची नाशिक मधून मी बोलतोय. माझं सगळं योगाचं जे शिक्षण आहे ते इथे नाशिक मध्येच झालेलं आहे. शेटे ते सर योग पंडित एकच मिनिट घेऊ. एकच मिनिट घेते. हा. क्रिसमसच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. म्हणजे आज आपण सगळं विसरून जातो ना. म्हणजे मला तरी रोजचा दिवस विसरला जातो. गाठ सर मला इकडे लागले आज क्रिसमस आहे, क्रिसमस आहे. म्हणून म्हटलं की आणि नको असं की आपण विसरलो. त्यामुळे क्रिसमसच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कंटिन्यू. येस. तर माझं सगळं शिक्षण जे आहे ते नाशिकमध्ये झालेलं आहे. योग पंडित प्राध्यापक मी आज नाशिक मधून बोलतोय. आणि आज ख्रिसमसच्या माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा. मी माझ्या घरात नाही आहे तर माझी ती ख्रिसमसची टोपी पण मी आज घातली असती. लाल टोपी असते की नाही पांढरा आणि ते गोंडा असलेली ती टोपी तुम्ही घातलेली दिसला असता. आज मी आणली नाही बरोबर. सगळ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. आजचं जे आहे ना इन्फॉर्मेशन सुरू करायचे आहे मी तुम्हाला गाणं सांगणार आहे. तुम्हाला गाणं पिक्चर आठवतंय का बघा. तर मी तुम्हाला सांगतो पिक्चर कुठला आहे. आता मी सांगूनच टाकतो. धर्मात्मा पिक्चर आहे. हेमा मालिनी आणि फिरोज खान गाणं म्हणजे पिक्चराइज केलं होतं. तर बघा क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. कोणाला आवडते सुंदर दिसायला. महिला मंडळ तुम्हाला नाही पुरुषांना सुद्धा सुंदर दिसायला आवडते. जाता का नाही ब्युटी पार्लरला जण छान दिसायला. कसं कसं आरशात किती वेळ बघता बाहेर जाताना छान दिसायला सगळ्यांना आवडते. प्रत्येक व्यक्तीला लक्षात घ्या. आणि पहिलं इम्प्रेशन जे असतं की नाही आपलं दिसण्यावरच तुमचा लुक तुमच्या कसं दिसतात तुमच्या शरीराची ठेवण तुम्ही आहात का कसे आहात लक्षात आलं तर छान दिसायला प्रत्येक व्यक्तीला हे आवडत असते. तर आजचं जे फ्युल इन्फॉर्मेशन आहे ना त्याचं नाव आहे HN स्किन बुस्टर. HN स्किन बुस्टर. त्याच्या नावातच आहे बघा टू बूस्ट युअर स्किन. लक्षात आलं तुमच्या स्किनचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. जे आपल्याला दिसायला छान आवडते आणि आपला सगळा जो शरीराचा बाह्य आवरण आहे तर ते स्किनच सगळं झाकलेलं गेलं आहे बघा. आणि मग ही स्किन आपल्याला किती छान आपण फक्त काय करतो चेहरा दिसायला चेहऱ्यावरती आपण लिप्पापोती करतो का नाही किंवा काय हे महिला मंडळ सगळे किंवा कोण पण जातात बघा ब्युटी पार्लर मध्ये ते सगळं चेहऱ्यावरती सगळं दिसायला छान. नुसता चेहरा दिसून छान चालणार नाही. तुमची टोटल इनर स्किन जी असते संपूर्ण स्किन तर ती तुमची हेल्दी पाहिजे. आणि ती हेल्दी होण्यासाठी HN स्किन बुस्टर त्याच्यामध्ये काय आहे कोलेजन प्रोटीन आहे. कोलेजन विथ विटॅमिन्स. आता हे कोलेजन काय व्हॉट इज दी कोलेजन. कोलेजन एक प्रोटीन प्रकार आहे. लक्षात आलं एक प्रोटीन असतो कोलेजन प्रोटीन. आता हे पावडर फॉर्म मध्ये असतं. तुम्हाला त्याची पहिला इन्फॉर्मेशन त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना तर ती माहिती सांगतो. 30चा एक बॉक्स असतो. 30 सॅचेट असतात. एक सॅचेट असतं 10 ग्रॅमचं सॅचेट असतं. पाण्यातनं घ्यायचं असतं. तुम्ही ते घेऊ शकता. पाणी प्यायला सांगतो का नाही पाणी प्या पाणी प्या पाणी प्या. तुम्ही दिवसभरात पाणी पिता का नाही त्या पाण्यात टाका चमच्यानं हलवा आणि पिऊन टाका. ऑरेंज फ्लेवरचं असतं मस्त ऑरेंज फ्लेवर. तुमच्या जिभेचा पण तिथं विचार केलेला आहे. मस्त ऑरेंज फ्लेवरचं असतं. आणि दिवसभरात तुम्हाला त्याला काय सकाळी दुपारी कधीही पाणी पिता का नाही तर तुम्ही ते कधीही त्या ठिकाणी घेऊ शकता. आता न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन 10 ग्रॅम सॅचेट. आता त्या 10 ग्रॅम मध्ये काय असते बघा. एनर्जी असते 34.40 कॅलरीज.
म्हणजे तुम्हाला कॅलरीज पण मिळतात. किती? 34.40 कॅलरीज तुम्हाला मिळतात. आता त्याच्यामध्ये प्रोटीन आहे 4.60 ग्रॅम. 4.60 ग्रॅम प्रोटीन, कोलेजन प्रोटीन आहे ना, तर त्याच्यामध्ये आहे. टोटल कार्बोहायड्रेट आहे त्याच्यात 4 ग्रॅम आहे. शुगर 0.40 ग्रॅम. शुगर म्हटल्यावर क्वेश्चन मार्क नको आहे, की आपल्याला ती काढलेली असते की नाही, ती हेल्दीच असते. पण त्याच्यामध्ये शुगर 0.40 ग्रॅम, 0.40 ग्रॅम म्हणजे फार त्याच्यात काय नाही आहे. डायटरी फायबर कुठले नाही आहे. टोटल फॅट्स कुठले काही फॅट्स त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि विटॅमिन्स आहेत. आता हे विटॅमिन्स काय त्याच्यात मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत. B2 विटॅमिन आहे 80 मिलीग्रॅम आहे. 80 मिलीग्रॅम. विटॅमिन B3 ते आहे याच्यामध्ये 10 मिलीग्रॅम विटॅमिन B3 आहे. B6 ते 0.80 मिलीग्रॅम आहे. B6 किती आहे? 0.80 मिलीग्रॅम. विटॅमिन सी आहे, लक्षात घ्या. विटॅमिन सी वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट, ते 20 मिलीग्रॅम आहे. 20 मिलीग्रॅम विटॅमिन सी आहे. आणि बायोटीन, लक्षात आलं, बायोटीन 18 मायक्रो मिलीग्रॅम आहे. आणि कोलेजन पेप्टाइड 5.45 मिलीग्रॅम, 5.45 ग्रॅम. कोलेजन पेप्टाइड 5.45 ग्रॅम. हे त्याचे 10 ग्रॅम मधले मी तुम्हाला न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन. आता डिलिशियस ऑरेंज फ्लेवर असतं, जे ऑरेंज फ्लेवर मध्ये ते असतं. आणि 5 ग्रॅम हायड्रोलाइज्ड फिश कोलेजन. आता हे माशातनं काढलेलं असतं, लक्षात आलं. जीव आणि मासे पकडतात ते कंपनी कुठेही एन्व्हायरमेंटला धोका करत नाही, माशांना मारलं जात नाही, लक्षात आलं. तर त्याच्यातलं कोलेजन जे प्रोटीन असतं की नाही, तर ते खाल्लं जातं आणि ते परत मासे जिवंत पाण्यामध्ये सोडले जातात. कोणत्याही प्रकारचे कुठलेही मासे घेतले असत नाही, तर ते डीप समुद्रातले कोल्ड जिथं जाते की नाही, आणि खाली समुद्राच्या खाली जाऊन ते मासे कलेक्ट करावे लागतात. आणि तर त्या स्पेशल ते मासे असतात, लक्षात आलं. तर त्याच्यातलं ते, आणि कुठे मी सांगितलं ना, एन्व्हायरमेंटला हिंसा वगैरे केली जात नाही, त्याच्यातलं पाहिजे ते इन्ग्रेडियंट काढून घेतलं जातं आणि त्या माशांना परत तिथं काय केलं जातं, ते जिवंत स्वरूपात पाण्यात सोडलं जातं. तर हे कोलेजन त्या माशातून काढलं जातं. हायड्रोलाइज्ड ही एक प्रोसेस आहे, मी तुम्हाला ते सांगतो. आता कोलेजन कसं आहे? कोलेजन एक प्रोटीनचा प्रकार आहे. आपल्या शरीरामध्ये आपल्याला लागतं ना, किती प्रोटीन लागतं? तुमचं जेवढं वजन आहे तेवढं प्रोटीन खावं लागतं, लक्षात आलं. तुमचे मसल्स बिल्ड होणार का नाही, तर तसं कोलेजन एक प्रोटीनचा प्रकार असतो. तर ते तुमच्या स्किनसाठी काही फार उपयोगी असतं. बाकी पण ठिकाणी त्याचा उपयोग आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. नुसतं स्किनसाठी नाही आहे, तर इतर ठिकाणी सुद्धा त्यांचा उपयोग होतो. पण ऍव्हरेज प्रामुख्यानं हे स्किन बुस्टर जे आहे की नाही, तर तुम्हाला स्किनसाठी जास्त उपयोगी पडतं. HN स्किन बुस्टर रिच सोर्स, म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन सी, मी सांगितलं ना, बी विटॅमिन, हे प्रचंड प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात आहे. आता का? विटॅमिन सी आणि विटॅमिन बी हे वॉटर सोल्युबल आहेत. वॉटर सोल्युबल म्हणजे काय? ते पाण्यात विरघळतात आणि बॉडी ते पकडू शकत नाही, स्टोअर करू शकत नाही. आता विटॅमिन ए, विटॅमिन तुम्हाला डी, विटॅमिन ई, विटॅमिन हे जे आहेत के, हे फॅट सोल्युबल असतात. मग बॉडी ते स्टोअर करू शकते. जे तुम्हाला विटॅमिन ए, डी वगैरे की नाही रोज घेतलं पाहिजे असं आहे, बॉडी तुम्ही ते घेतल्यानंतर ते स्टोअर करू शकत असते. पण विटॅमिन सी आणि विटॅमिन बी जे आहेत ना, हे पाण्यात विरघळतात, त्यामुळे बॉडी ते स्टोअर करू शकत नाहीत. तुम्हाला डेली बेसिस वरती रोज घेतले गेले पाहिजे, लक्षात आलं. आणि हे विटॅमिन सी वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट, लक्षात आलं. पेशी लेवलचा कचरा, फ्री रॅडिकल, लक्षात आलं, ते तयार होतात ना, तर ते काउंटर बॅलन्स होण्यासाठी विटॅमिन सी काम करत असतं, म्हणून त्याच्यामध्ये विटॅमिन सी ऍड केलेलं असतं. आणि काय, हे एकत्र कॉम्बिनेशन मध्ये ज्यावेळी होतं, तर त्याचे ऍक्शन असते. आता बी विटॅमिन जे असते की नाही, बी विटॅमिन, तर ते सुद्धा वॉटर सोल्युबल आहे. मग ते बी विटॅमिन त्याच्यामध्ये काय, हे मी तुम्हाला सांगितलं ना, B2, B6, B3 वगैरे, बायोटीन वगैरे, हे सगळे बी विटॅमिन आहेत. मग त्याच्यात का, हे रिसर्च आहे. कुठून काहीतरी बी घातलं, सी घातलं, कोलेजन पेप्टाइड आणलं, प्रोटीन कोलेजन घातलं आणि काहीतरी तुम्हाला पाकिटात घालून दिले, असं नाही आहे. याच्यामध्ये सायंटिस्ट, डॉक्टर, डायटिशियन त्यांचं ब्रेन आहे. म्हणजे कुणी तयार केलं, आपल्याला शंका घ्यायची कारण त्या ठिकाणी नाही आहे, लक्षात घ्या. तर मग यात बी विटॅमिन का घातलंय? तर आता बी विटॅमिनचा काय रोल असतो? हे कोलेजन पेप्टाइड, हायड्रोलाइज कोलेजन वगैरे एकत्रित ज्यावेळी असतं की नाही, एकत्रित पोटात जातं, तर त्याची रॅपिड ऍब्सॉर्प्शन, तुमच्या ब्लड मध्ये त्याची प्रोसेस असते. तुम्ही डायजेस्ट होऊन आणि ऍब्सॉर्प्शन, जे शोषून घेण्याची जी प्रोसेस आहे, तर ती लवकर होते, लक्षात. आणि मग त्याला वेळ लागत नाही, तर त्याच्यासाठी काय केले, बी विटॅमिन त्याच्यामध्ये टाकलेले आहे. आता हे हायड्रोलाइज्ड फिश कोलेजन म्हणजे काय, तर हायड्रोलायझेशन एक प्रोसेस असते. त्या फिश मधले कनेक्टिव्ह टिश्यू काढले जातात
आणि ते त्याचा एक्स्ट्रॅक्ट वगैरे काढला जातो. लक्षात आलं. आणि मग त्या प्रोसेसला की नाही हायड्रोलाइज्ड असं म्हटलं जाते. तर हायड्रोलाइज्ड फिश कोलेजन तर त्याच्यामध्ये ते असतं. आता कोलेजन पेप्टाइडचे विशेष महत्व काय आहे, तर ते ब्लड मध्ये तुमचे हे कोलेजन पेप्टाइड म्हटलं मी तुम्हाला ना, तर ते कोलेजन पेप्टाइड 5.45 त्याच्यामध्ये आहे. तर ते कोलेजन पेप्टाइड आहे की नाही, तर त्याची काय विशेषता काय, तर ते तुमच्या ब्लड मध्ये लवकर ऍब्सॉर्ब होतं. शेवटी कसं असतं, आपण जे काय खातो पितो की नाही, तर ते रक्ताच्या माध्यमातून तुमच्या पेशीपर्यंत जात असते. मग ते ब्लड मध्ये तुमच्या आलं पाहिजे ना, तर ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब व्हायची जी प्रोसेस आहे, लक्षात आलं. त्याला ते व्हिटॅमिन बी सांगितलं, ते उपयोगी पडतं. आणि हे कोलेजन पेप्टाइड हे लवकर ऍब्सॉर्ब होतं आणि मग त्याला तुम्हाला रिझल्ट फास्ट येतो. चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला लवकर येतो. तुम्ही हे रेग्युलर पाण्यातनं घ्यायचं असतं आणि केव्हाही त्या ठिकाणी ते घेऊ शकता. आता बघा शरीरातलं जास्त प्रमाण असलेलं प्रोटीन 30% कोलेजन एक प्रकार जो आहे तर तो 30% आहे. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये किती कोलेजन आहे, तर 30% जे प्रोटीन आहे तर ते 30% कोलेजन प्रोटीन असतं. लक्षात आलं. आता त्वचेमध्ये ते प्रामुख्याने आणि बघा कोलेजनचे जवळजवळ 28 प्रकार आहेत. एकूण 28 वेगवेगळे प्रकार आहेत कोलेजन. त्याच्यातले 4 प्रमुख आहेत. आता तिकडे आपल्याला ते डिटेलमध्ये याची आवश्यकता नाही. 4 प्रमुख कोलेजनचे महत्वाचे प्रकार असतात 28 पैकी सुद्धा. वाढदिवस करता आपण सुद्धा इथे कॉलवर हॅपी बर्थडे करतो. दरवर्षी लक्षात घ्या, हा पॉइंट लक्षात घ्या. दरवर्षी 1 वर्ष तुमचं झालं हॅपी बर्थडे करता 1% कोलेजन प्रोटीन कमी होत. दरवर्षी 1% प्रोटीन तुमचं कोलेजन प्रोटीन हे कमी होत असतं. म्हणजे ज्यावेळी हॅपी बर्थडे करता का नाही, तुमचं 1% कोलेजन प्रोटीन कमी झालेलं आहे. मग ते भरून काढता काय, त्याच्यासाठीच तर हे स्किन बूस्टर आहे, लक्षात घ्या. तर आता याचा उपयोग काय होतो, तर तुमची स्किन काय ते स्किनचं प्रोटेक्शन करायचं. स्किन तुमची छान दिसायला लागते. रिंकल्स सुरकुत्या पडतात की नाही, किंवा स्किन लूज पडते बघा, अशी लूज पडते वय वाढेल तसं, तर ते सुरकुत्या कुणालाही चेहऱ्यावरती नको असतात. चेहऱ्यावरती का, संपूर्ण बॉडीवरती सुद्धा. आणि वय झालेल्या लोकांचं बघा सुरकुत्या पडलेल्या असतात की अशी लूज पडते स्किन, लक्षात. तर ती लूज पडणार नाही. तर त्याच्यासाठी ह्या कोलेजन प्रोटीन स्किन बुस्टरचा तुम्हाला उपयोग झालेला दिसून येईल. म्हणजे एजिंग प्रोसेस असते की नाही, तर ती स्लो होते. जे तुमची स्किन जेवढी आपल्याला दिसायला छान, मी आता गाणं पण म्हटलं ना, तर तेच दिसायला छानच आवडत असतं सगळ्यांना. तर एजिंग फॅक्टर जो असतो तर तो स्लो होतो. त्यामुळे तुमचे रिंकल्स किंवा स्किन लूज पडणं तर ते त्या ठिकाणी होत नाही. आता हे स्किन वरती प्रॉब्लेम का होतो जास्त तुम्हाला सांगतो. बघा हे आपण अनहेल्दी जेवढं तुम्ही प्रोसेस्ड फूड खाता, जेवढं जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड, साखर म्हणून डायबिटीजच्या लोकांचं बघा, डायबिटीजच्या लोकांची स्किन बघायची. लक्षात आलं. डायबिटीजच्या लोकांची स्किन कशी हे असते बघा, रफ असते का, तर त्याच्या शरीरात वाढलेलं साखरेचं प्रमाण. मग आता ज्यांना डायबिटीज नाही आहे, मी तुम्हाला कायम सांगतो साखर नॉन डायबिटिक लोकांनी सुद्धा जी चहामध्ये साखर का खायची नाही, टोटल तुमचं आरोग्य बिघडत असतं आणि मग त्याचा स्किनवरती पण विपरीत परिणाम होत असतो. लक्षात. मग ते साखरेचं प्रमाण तो आहे. नंतर सूर्यप्रकाश, कडक सूर्यप्रकाश, ऊन जे पडतं की नाही आपल्याला, दुपारचं जे ऊन असतं, तर त्याच्यामध्ये काय होतं, रेडिएशन, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या त्या शरीरावरती होत असतो त्या ह्याच्यावरती. नंतर लाईफस्टाईल आपली अनहेल्दी असते. लाईफस्टाईल अनहेल्दी आहे की नाही, तर त्याचा इम्पॅक्ट तुमचं ते हे वाढण्यासाठी उपयोग होत असतो. रेडिएशन वगैरे जे की नाही, किंवा काय हे व्यसन, टोबॅको वगैरे आपण जे खातो की नाही, किंवा काय तंबाखू वगैरे खातो बघा, तर या सगळ्या ह्याच्यामुळे काय होतं, तो आपली स्किन काय होत असते, ती रफ होत असते आणि त्याच्यामुळे ते होऊ नये म्हणून आपल्याला हे स्किन आपल्याला बूस्टरचा उपयोग त्या ठिकाणी झाला दिसून येईल. आता बघा वयाच्या 25 वर्षापासून, आता मला वाटत नाही या कॉलवर 25 वर्षापेक्षा खाली कोण असेल असं, तर वयाच्या 25 ही प्रोसेस हे सायंटिफिक मी तुम्हाला सांगालोय. वयाच्या 25 वर्षापासून हे कोलेजन कमी व्हायला सुरुवात होते. मग 25च्या खाली कोण आहे काय, आपण सगळे मला वाटतं या 25च्या वरचेच असो. मग 25 वर्षानं झालंय ना, तर तुमचं कोलेजन कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि 40 पर्यंत तोपर्यंत, वयाच्या 40 वर्षापर्यंत लक्षात आलं, 10 ते 20% कोलेजन कमी झालेलंच असतं. 10 ते 20% वयाच्या 40 पर्यंत, कोण 40 पर्यंत आला का, 10 ते 20% कोलेजन तुमचं प्रोटीन, ते कोलेजन यायचे की नाही, तर ते कमी झालेलंच आहे. म्हणून वय वाढत तसं रपची होत जाते, लक्षात आलं. आणि म्हणून मग आपल्याला हे जर आपण रेग्युलर एक सॅचेट जर घेतलं, तर तुम्हाला मस्त शेवटपर्यंत तुमची स्किन त्या ठिकाणी चांगली राहू शकते. मी आता शुगर कंटेंट सांगितलं ना, सिगरेट, तंबाखू, गुटखा, हे सनलाईट वगैरे, हे रेडिएशन वगैरे असते की नाही, किंवा काय,
तर या सगळ्याचं काय होतं, हे कोलेजन कमी होत असतं बॉडीतलं आणि मग आपली स्किन रप त्या ठिकाणी होत असते. डायबिटीजच्या पेशंटला मला सांगितलं, चेहऱ्यावरती डाग पिंपल्स वगैरे जे असतात की नाही, तर ते सगळ्या याच्यामुळे त्याची आपली स्किन रप होत असते. कंपनी 30 डे मनी बॅक गॅरंटी देते. 30 दिवसात जर तुम्हाला काही पडला नाही तर कंपनी तुम्हाला गॅरंटी देते. हा, आता काय असतंय, गायडन्स मात्र महत्वाचा असतो. हा, आता बघा तुम्हाला सांगितलं तर स्किन बूस्टर रोज घेतो, पण अनहेल्दी जर तुमचा आहार असेल तर, प्रोसेस्ड फूड जास्त खात असाल तर, शुगर इनटेक जर तुमच्या आहारामधनं जास्त जात असेल तर त्याचा उपयोग दिसत नाही. आणि म्हणून मग विथ गायडन्स, कोचचं गायडन्स असतं तर तो फार महत्वाचा असतो. नाहीतर नुसतं स्किन बुस्टर घेतो आणि आहाराचं काय पथ्य पाळणार नाही तर तुम्हाला तेवढा रिझल्ट चांगला येणार नाही आहे. लक्षात आलं. तर आता हे ॲलर्जीचा प्रॉब्लेम असणारे व्यक्ती, आता इथं गायडन्स का महत्वाचा असतो, फार महत्वाचा पॉइंट आहे. त्या बॉक्सवर पण कंपनीनं दिलेला आहे. लक्षात आलं. आता वारफारिन ते ड्रग आहे, तर तो ब्लड क्लॉट होते वगैरे येते की नाही, तर त्याच्यासाठी तर औषध अँटिकोअगुलेंट मेडिकेशन जे घेतात त्याच्यावरती दिलेलं आहे. तर त्यांनी हे गायडन्स खाली घ्यायचं असतं. म्हणजे उगीच मला स्किनचं आहे आणि मी दिलं तुम्हाला स्किन बुस्टर असं नाही आहे. तर हे औषध जर कोणाला चालू असेल, लक्षात आलं, रक्त गोठक नाही तर त्याकरता, तर त्याच्यासाठी देणारं वारफारिन ड्रग आहे. तर ते जर कोण घेत असेल तर त्यांनी हे घ्यायचं नसतं, गायडन्स खाली घ्यायचं असतं. आणि म्हणून कोचचं गायडन्स का महत्वाचं आहे. उगीच हे स्किनचं आता उद्यापासून घ्यायला चालू करतो, हे मग तुम्ही हे ड्रग तुम्ही तुमच्या जातं काय औषध, ते तर जात असेल तर त्यांनी हे घ्यायचं नसतं किंवा गायडन्स खाली, मग त्याला काही वेगळ्या सूचना असतात. म्हणून कोचचं गायडन्स तर ते महत्वाचं असतं. 240 ml पाण्यात ते त्या ठिकाणी घ्यायचं असतं. आता बाकीचे इन जनरल काही फायदे आहेत आणि मग या ठिकाणी हा टॉपिक संपेल. आता बघा, कोलेजन मी सांगितलं ना, आपल्या बॉडीमध्ये इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते उपयोगी पडतं. आता स्किन बरोबर इतर ठिकाणी सुद्धा कुठं कुठं तुम्हाला पडतं उपयोगी. तुमचे जॉईंट पेन असतात की नाही, सांधे हे तुमचे वयाप्रमाणे झिजणारच असतात. तिथं कार्टिलेज वगैरे झिजतात, तो आणखीन भाग वेगळा. लक्षात आलं. तर तिथं सांध्यांची हालचाल करताना प्रॉब्लेम होतो, सांधे कडक होतात, स्टिप होतात बघा, पेन्स असतात, तर तिथं कोलेजनचा रोल असतो. लक्षात आलं. म्हणजे नुसतं स्किनचं नाही, तिकडे सुद्धा तुम्हाला त्याचा इनडायरेक्ट तिकडे उपयोग होत असतो. लिगॅमेंटची हालचाल होत नाही, जॉईंट्सला येते बघा, सांधे वगैरे सुजतात वगैरे की नाही, मग लिगॅमेंटची तुमची हालचाल वगैरे होत नसते. मग एक वय वाढेल तसं हे प्रॉब्लेम होतातच. ऍव्हरेज लोकांना वय वाढेल तसं हे सांधे किंवा काय लिगॅमेंटचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतच असतो. आणि मग आम्ही काय करतो, पेन किलर लाव, तर ऑइंटमेंट लाव, आर्थोबॉम्ब लाव, असं लावतो, वरती काहीतरी चुकतो वगैरे. रूट कॉजवर, रोगाच्या मुळावर काम होणं आवश्यक आहे. लक्षात आलं. आणि आपण इथं म्हणतो बघा, विना काठी विना लाठी, विदाऊट मेडिसिन. कुणाला काठी टेकत टेकत चालायचं आहे, लक्षात आलं, तिकडे जॉईंट सपोर्ट आहे की नाही, टॅबलेट, तर त्याचा कार्टिलेज वगैरे तो भाग वेगळा. पण इथं तुम्हाला तुमच्या कोलेजन प्रोटीनचा पण तिथं रोल असतो, जॉईंटच्या आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. लक्षात आलं. आता तुमच्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, जे तुमच्या हृदयाचं सुद्धा आरोग्य आहे की नाही, ते सुद्धा चांगलं राहण्यासाठी याचा उपयोग त्याला दिसून येतो. आता तिथं ॲथेरोस्क्लेरोसिस, जे रक्तवाहिन्या कठीण होतात, लक्षात आलं, तुमच्या रक्तवाहिन्या कठीण होत असतात, हार्ड होत असतात, आणि मग ब्लड फ्लो जो असतो की नाही, तर तो तेवढ्या व्यवस्थित होत नसतो. आणि मग ते ॲथेरोस्क्लेरोसिस, रक्तवाहिन्या कठीण होणं, तर तिथं सुद्धा काय असतं, ह्या कोलेजनचा रोल आहे. कोणाकोणाला हार्टचा प्रॉब्लेम पाहिजे, कुणाला पाहिजे हार्ट अटॅक, म्हटलं तरी लोकांना अंगावर काटा येतो. मग कुणाला हार्ट अटॅक वगैरे असलं काय नको असतं. लक्षात. मग ते तुमच्या रक्तवाहिन्या ज्या असतात तर त्या नाही झाल्या पाहिजेत. मग तिथे नायट्रिक ऑक्साईड वगैरे आहे की नाही, ते आणखीन भाग वेगळा सांगतो बघा, तर ते भाग वेगळा, नायट्रिक ऑक्साईड वगैरे, नाईट वर्क वगैरे. पण इथं तुम्हाला हे कोलेजन प्रोटीन तुमच्या रक्तवाहिन्या ते ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे अशा कठीण नाही झाल्या पाहिजेत, तर त्याच्यासाठी सुद्धा उपयोग झालेला दिसून येतो. मग एवढे सगळे आहेत की नाही, तुमचे नख, तुमचे केस, तिकडे सुद्धा त्याचा रोल असतो. लक्षात घ्या, आपल्या सगळ्यात केसात प्रोटीन असतं, प्रोटीन वर्ण प्रोटीनचा एक शॅम्पू नाही, पोटात प्रोटीन गेलं पाहिजे. फॉर्म्युला 1 मधनं पण जात आहे, तुम्हाला प्रोटीन पावडर मधून पण जाते का नाही, शेकमेट मधनं जातं. तुम्हाला किती प्रोटीन लागतं, जेवढं तुमचं वजन आहे तेवढं प्रोटीन लागतं. मग या सगळ्या प्रोटीनचा रोल जो आहे तर आपल्या शरीरामध्ये, आरोग्यामध्ये टोटल प्रोटीन मसल्स बिल्ड व्हायचे असतील तिकडे तो भाग वेगळा. पण इथं आपल्याला प्रोटीन तेवढं आपल्या आहारामध्ये जात नसतं. आणि मी तुम्हाला स्किनच्या अँगलनं सांगितलं, तर छान दिसायला सगळ्यांना आवडते सगळ्यांना छान. मग गाणं पण कुठलं, क्या खूब लगती हो, सगळ्यांना आवडते की नाही, छान छान दिसायला आवडते, सुंदर दिसायला आवडते, कोणतर आपलं तारीफ करायला आवडते. मग हे सगळं जर असेल की नाही, एक सॅचेट रोज, एक सॅचेट लक्षात आलं, पोटात जाऊ दे.
केव्हाही जाऊ दे, मस्त तुमची स्किन माझी दिसते की नाही बघा, वयाच्या 60 एजला नाहीतर 68 एजला वयाची कशी स्किन दिसते लोकांची बघा. तर मग हे मी सुद्धा घेतो, लक्षात घ्या. लक्षात आलं? तर आपल्या यामध्ये आरोग्यावरती जसं आपण काम करतो तर तसं दिसायला सगळ्यांना छान वाटतं. तर रोज एक सॅचेट घेतला तर एक बॉक्स. आणि कोणाला फ्री कोणाला पाहिजे मॅडम, फ्री पण देतात. आता हे फ्री काय देतात हे काय मी काय सांगणार नाही. कोणाकोणाला फुकट पाहिजे हे, आता फुकट काय सांगणार असेल तर मॅडम ते सांगतील. ओके मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण शेटे सरांसाठी. कारण बघा आपण डेली आपल्या खाण्यामध्ये वे प्रोटीन घेतो, सोया प्रोटीन घेतो, केसिन प्रोटीन घेतो, पण कोलॅजिन राहून जातं. त्यामुळे आज कोलॅजिन प्रोटीन नवीन तुम्हाला सांगितलंय. आपण आपल्या लाईफ मध्ये खरंच शेटे सर म्हणतात तसं छान दिसायला सगळ्यांनाच आवडतं. आज खूप लोकांचे स्किनला रिंकल्स खूप लवकर पडतात. आपण म्हणतो ना सुरकुत्या पडतात. तसं जर कोणाला नको असेल तर एवढं जॉईंट्स पेन्स हे ते आपण सगळं ऐकलं, या सगळ्यावर जर काम करायचं असेल ना तर एक ऍड करायला पाहिजे. इथं ऐकल्यानंतर खूप लोक मला विचारतात की ते फ्री किंवा काय, ह्याच्यासाठी खूप लोकांना मदत करावी लागते. 5 लोकांना जर आपण 1 महिन्यामध्ये मदत केली तर आपल्याला आपला ग्रुप काय करतोय की एक स्किन बुस्टर 1 महिन्याचं फ्युएल तुम्हाला मिळतं. मग फ्री मध्ये मिळतं बरं का. पण त्याच्यासाठी 5 लोकांना तुम्ही मदत करावी लागते. आपल्या लाईफ मध्ये ना असं कोणीतरी देवदूत बनून यावं, एंजल असावं की ज्याच्यामुळं आपलं लाईफ बदलावं, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला काहीतरी असं व्हावं की ज्याच्यामुळं माझं लाईफ बदलून जाईल. आणि मग ते कशाच्या दृष्टीनं आपण शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, सामाजिक सगळं स्वास्थ्य आपल्याला पाहिजे असतं. आणि त्याच्यासाठी कोणतरी आपल्याला भेटावं. जसं की शुभताई म्हटल्या, माझ्या मुलीची मैत्रीण सुनी डुरे म्हणजे मुलीप्रमाणे ती आज मदत केली. शैलाताई काय सांगितल्या, आम्ही म्हणून आहे ज्यांची आणि माझी ओळख पण नाही आहे प्राणायामाच्या याच्यामध्ये, त्यांनी त्यांना सांगितलं. म्हणजे असं कोणतरी आपल्या लाईफ मध्ये भेटावं की ज्याचं आयुष्यभर आपल्याकडं नाव निघतं आणि बाय हार्ट मिळतं बरं का. बाय हार्ट असतं हे सगळं. आणि हे जर तुम्हाला आज तुमच्या लाईफ मध्ये ख्रिसमस आणि सांता आपण याच्यासाठी म्हणत असतो, आज कुणाच्या तरी लाईफ मध्ये तुम्ही का नाही बनायचं? आज ख्रिसमस साठी आपल्याला नुसता शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. आज एखाद्याचं शारीरिक, एखाद्याचं मानसिक, एखाद्याचं भावनिक, एखाद्याचं सामाजिक स्वास्थ्य जर चांगलं करायचं, आज ख्रिसमस मध्ये खूप ताकद आहे. आज जग सगळं ख्रिसमस सेलिब्रेट करतं. आणि कुणीतरी आज देवदूत भेटावा. आज तुम्हीच देवदूत का नाही व्हायचं, कारण तुम्ही पण भगवंताचे आहात ना. तुम्हीच आज एक व्यक्ती ख्रिसमस सेलिब्रेट करायचं म्हणजे एक व्यक्ती उद्याला कॉलवर जॉईन द्यायचं. आपण काय करतो की ह्या सकाळ पिरियड मध्ये भागलेलं असतो. हे झालं की हातात झाडणी येत, भांडी येतात, बाकी काय 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 सगळं होते, पळापळी चालू होते की नाही आपली